आज आपण बनवणार आहोत लापशी। तर लापशीसाठी आपण हे गहू घेतलेत। गहू आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, किंवा लापशीचा रवा पण भेटतो आपल्याला, पण आज माझ्याकडे नाही म्हणून मी हे मिक्सरला बारीक करून घेते। आता मी हे मिक्सरला बारीक करून घेतला आहे। 1 वाटी आहे। मी हे पाखडून घेते जरा। आता मी हे मस्त पाखडून घेतला आहे। आता तर याला मस्त मी भाजून घेते। आता मी गॅस चालू करते। मस्त त्याच्यामध्ये आपण तूप घालून व्यवस्थित भाजून घेऊया। आता मी हे कढईत घालून घेते। छोटा रवा मस्त केलाय मिक्सरवर। आता भाजत आलाय, आपण भाजून झाला। कोरडाच भाजलाय मी, कारण हे धुवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणून कोरडा भाजलाय। नंतर तुपामध्ये फ्राय करून घेईन। हो काय, हे आता भाजून तयार झालेलं आहे। असा रंग चेंज होतो त्याचा, पूर्ण व्हाईट व्हाईट होतो असा रंग। तर आता मी हा गॅस बंद केलाय। मस्त भाजून घेऊ। आता हे पाणी गरम करायला ठेवले, त्याच्यात हे 1 वाटी गूळ घालून घेते मी। हा गूळ मस्त विरघळून घ्यायचा। आपला गूळ आता विरघळला आहे, तर आपण हे उतरवून ठेवू एक साईडला। आता आपण याच्यावर हा कुकर ठेवून घेऊ। कुकर गरम होऊस तर तुम्हाला मी साहित्य दाखवून घेते। हे आहे भरड लापशीची, मी धुवून घेतली, आधी भाजली नंतर धुवून घेतली। आता ते लापशीची फोडणी तयार करण्यासाठी हे आहे किसलेलं खोबरं, सुकं खोबरं आहे, वल्लं असतं पण आता वल्लं नाही आहे म्हणून मी सुकं खोबरं वापरते। हे आहे विलायची, ही आहे बडीशोप, हे आहे काजू, हे आहेत बदाम, हे आहेत मनुके, हे आहेत शेंगदाणे। आणि आता कुकर गरम झालाय, मी याच्यात हे तूप घालून घेते। तूप विरघळलंय याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये हे खोबरं घालून घेणार। सुक्कं खोबरं आहे। याच्यातच हा भरड घालणार आहोत गव्हाची। आता आपण हे याच्यामध्ये हे शेंगदाणे, काजू, बदाम, मनुके, मी विसरले, हे आहे, तर हे आहे जायफळ, तर हे पण घालून घेऊ याच्यामध्ये। आता आपण याच्यात गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे, तर याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि 5 मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं। आपली लापशी तयार होते। तर आता आपला कुकर झालाय, बघू आपण। हे आपली अशी झाली लापशी। मस्त, हे आपली लापशी अशी झाली तयार। आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।